नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एरंड तेल कोणी, कधी, कसे आणि किती मात्रेमध्ये घ्यावे? कोणकोणत्या त्रासासाठी एरंड तेल फायदेशीर आहे? उग्र वासामुळे आणि खराब चवीमुळे बऱ्याच वेळेला एरंड तेल पटकन घेऊ वाटत नाही, तर ते आपण कशा प्रकारे घेऊ शकतो अशी सर्व माहिती असणारा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये केसांच्या सर्व समस्यांसाठी, स्पेशली केसांच्या वाढीसाठी एरंड तेल कसं फायदेशीर आहे, असे कोणते गुण एरंड तेलामध्ये आहेत की जे केसांच्या सर्व समस्या दूर करतात आणि केसांच्या सर्व समस्यांसाठी, केसांच्या वाढीसाठी एरंड तेलाचा वापर कसा करायचा, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे ज्यांना केसांच्या समस्या आहे, जे केसांची वाढ व्हावी याच्यासाठी इच्छुक आहेत, अशांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. अष्टांग हृदय शारीर स्थानमध्ये कोणता अवयव कसा असावा म्हणजेच प्रशस्त अवयवांचं वर्णन आलेलं आहे आणि त्याच्यामध्येच केस कसे असावेत याचंही वर्णन आलेलं आहे. सुस्निग्धा मृदवहा सूक्ष्मा नैक मूला स्थिराकचा, म्हणजेच केस हे स्निग्ध असावेत, तो गुळगुळीतपणा, तो तुकतुकीतपणा केसांमध्ये हवा. ते मऊ आणि सूक्ष्म असावेत, म्हणजेच बारीक असावेत आणि केसांची मुळं ही सहज न उपटणारी असावीत, म्हणजेच केसांची मुळं ही बळकट असावीत आणि केसांची मुळं जास्त असावीत. बरं, प्रत्येक व्यक्तीचे केस हे एकसारखे नसतात. प्रत्येक व्यक्तीच्या केसांचा रंग, केसांचं टेक्स्चर हे वेगवेगळं असतं आणि बऱ्यापैकी हे अनुवंशिकता आणि प्रकृती या गोष्टींवरती अवलंबून असतं. जसं वात प्रकृती असणाऱ्यांचे केस हे रुक्ष, कोरडे असतात. पित्त प्रकृती असणाऱ्यांचे केस हे पिंगट रंगाचे, भुरे असतात आणि केस पांढरे होण्याचं आणि गळण्याचं प्रमाण हे पित्त प्रकृतीवाल्यांमध्ये जास्त असतं. कफ प्रकृती असणाऱ्यांचे केस हे दाट आणि जास्त प्रमाणामध्ये असतात किंवा याचं कॉम्बिनेशनही बऱ्याच वेळेला दिसून येतं. एरंड तेलाचे गुण जर आपण बघितले तर तेल असल्यामुळे साहजिकच तो स्निग्धपणा, चिकटपणा, गुळगुळीतपणा याच्यामध्ये असणार आहे आणि इतर तेलांच्या मानाने एरंड तेल हे जास्त घट्ट असल्यामुळे तो स्निग्धपणा याच्यामध्ये जास्त असणार आहे. आणि केस हे स्निग्ध असावेत, मऊ असावेत असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं एरंड तेल कोमट करून ते केसांना, केसांच्या मुळांना व्यवस्थित लावल्यानंतर केस मऊ आणि तजेलदार दिसायला लागतात, केसांना शाईन येते. त्यानंतर केसांची मुळं घट्ट असावीत, ती सहज न उपटता येणारी असावीत असं सांगितलेलं आहे. आणि कोणताही स्नेह म्हणजे जे तेल असतं तर जोडून ठेवणं हे त्याचं काम असतं. त्याच्यामुळे हे तेल केसांना लावल्यानंतर केसांची मुळं मजबूत होतात. विशेषतः ज्यांचे केस खूप जास्त कोरडे आहेत, वात प्रकृतीचे लोक आहेत, त्यांनी तर आवर्जून हे एरंड तेल केसांना लावलं पाहिजे. याने केसांमधला कोरडेपणा कमी होण्यासाठी मदत मिळते. वाताच्या विरुद्ध गुण एरंड तेलामध्ये असल्यामुळे ते बाहेरून लावल्यानंतर तिथला म्हणजे स्काल्प रिजनचा वात, तिथला कोरडेपणा कमी होतो आणि पोटातून घेतल्यानंतर शरीरातला वात कमी होतो. एरंड तेल हे उष्ण तीक्ष्ण गुणाचे आहे. त्याच्यामुळे खोलवर सूक्ष्म स्रोतसांपर्यंत जाऊन तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारून हेअर ग्रोथ होण्यासाठी हे चालना देतं. एरंड तेल सूज कमी करणारं आहे. त्याच्यामुळे स्काल्पच्या इथे जर इन्फ्लमेशन असेल तर तेही याच्यामुळे कमी होतं. एरंड तेलामध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामुळे केसामधील कोंडा, खाज किंवा इतर इन्फेक्शन असेल तर तेही याच्यामुळे कमी होतं. एरंड तेल लावताना खोबरेल तेल आणि एरंड तेल समप्रमाणामध्ये एकत्र करून ते तेल थोडंसं कोमट करून केसांच्या मुळांना आणि केसांना व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे. तुम्हाला जर आयब्रोजचे केस वाढवायचे असतील तर इयरबड्सच्या साहाय्याने तुम्ही आयब्रोजलाही हे तेल लावू शकता. याच्यामुळे आयब्रोजची छान वाढ होते. पुरुषांना जर दाढीचे केस वाढवायचे असेल तर दाढीच्या केसांच्या वाढीसाठी देखील तुम्ही ह्या तेलाचा वापर करू शकता. फक्त तेल कोमट करताना ते डबल बॉयलर मेथडने कोमट केलं गेलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे तर एका भांड्यामध्ये पाणी आधी गरम करून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तेलाची वाटी ठेवून ते तेल तुम्हाला कोमट करून घ्यायचं आहे. याच्यामुळे डायरेक्ट हीट त्या तेलाला लागणार नाही.
तुम्ही जर तेल डायरेक्ट गॅसवरती गरम केलं तर त्या तेलाचा खरपाक होऊन तेलामधील गुणधर्म नाहीसे होतात। आता या ठिकाणी आपण खोबरेल तेल का वापरलं, तर खोबरेल तेल हे थंड गुणाचे आहे, त्याच्यामुळे एरंड तेलामधला उष्ण तीक्ष्णपणा, तो उग्रपणा, चिकटपणा कमी होण्यासाठी मदत मिळते। तुम्हाला फक्त एरंड तेल केसांसाठी वापरायचं असेल तर तसंही तुम्ही वापरू शकता, फक्त ते केस धुतल्यानंतर तेल केसातून पूर्णपणे निघून जाईल याची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे। नाहीतर एरंड तेल चिकट असल्यामुळे केसांमध्ये राहिले तर धूळ आणि धूर केसांना लागून केस आणखी खराब होण्याची जास्त शक्यता राहते। त्याच्यामुळे शक्यतो हे खोबरेल तेलामध्ये एकत्र करून लावलेलं कधीही चांगलं। हे तेल केसांना लावल्यानंतर कमीत कमी 1.5 ते 2 तास केसांमध्ये राहू द्या, किंवा तुम्ही आदल्या दिवशी रात्री हे तेल केसांना लावून दुसऱ्या दिवशी सकाळी केस स्वच्छ धुवून टाका। आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा प्रयोग नक्की करा। एरंड तेल हे सरगुणाचे आहे, त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण एरंड तेलाचा वापर करू शकतात। हे सौम्य आहे, त्याच्यामुळे पोट साफ होताना पोटामध्ये दुखून किंवा मुरडा येऊन याच्यामुळे त्रास होत नाही। एरंड तेलामध्ये स्निग्धपणा आहे, त्याच्यामुळे पोटात घेण्यासाठी जर आपण एरंड तेल वापरत असेल तर शरीरातील आणि आतड्यातील वात, तो कोरडेपणा कमी होण्यासाठी मदत मिळते। आयुर्वेदामध्ये विरेचन हे एक पंचकर्म सांगितलेलं आहे, जो पित्तासाठीचा सर्वात श्रेष्ठ शोधनोपक्रम आहे। याच्यामध्ये रुग्णावस्थेनुसार विरेचनासाठी बऱ्याच वेळेला एरंड तेलाचा वापर केला जातो। तर विरेचनाने जुलाबामार्फत शरीरातली संपूर्ण उष्णता आणि त्यानंतर पित्त हे शरीराच्या बाहेर काढलं जातं। त्याच्यामुळे तुम्ही पोटात घेण्यासाठी जर एरंड तेलाचा वापर करत असाल तर शरीरातील वाढलेलं पित्त आणि त्यानंतर वात हे दोन्हीही कमी होण्यासाठी मदत मिळते, ज्याच्यामुळे केसांमधला कोरडेपणा, केस पांढरे होणं, केस गळणं, ह्या ज्या वातपित्त वाढल्यानंतर होणाऱ्या तक्रारी आहेत केसांच्या, तर त्या देखील तुम्हाला हळूहळू कमी झालेल्या दिसतात। एरंड तेल हे श्रेष्ठ वयस्थापक आहे, तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करते। त्याचबरोबर हे कामवर्धक आहे, शुक्र धातूचं शोधन करून शुक्र धातू वाढवण्यासाठी मदत करते। म्हणजेच एरंड तेल हे आपल्या शरीरातील सर्व धातूंचं पोषण करून सर्व धातू वाढवण्यासाठी मदत करते। आणि आयुर्वेदानुसार केस हा अस्थि धातूचा मल आहे, त्याच्यामुळे सर्व धातू व्यवस्थित तयार होऊन जर अस्थि धातू व्यवस्थित तयार झाला तरच हाडांचं आणि केसांचं आरोग्य चांगलं राहणार आहे। आता हाडांचं आरोग्य म्हणजेच वाताचा संबंध त्या ठिकाणी आला, आणि वाताच्या आजारावरचं एरंड तेल हे सर्वात चांगलं औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आतड्यांचं आरोग्य चांगलं असेल तरी हाडांचं आरोग्य चांगलं राहतं असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे तुम्ही पोटात घेण्यासाठी जर एरंड तेलाचा वापर करत असाल तर आतड्यांना स्निग्धपणा येऊन पोट व्यवस्थित साफ होऊन आतड्यांचं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे। आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की कोणताही छोटा मोठा आजार असेल तर त्याची सुरुवात ही पोटापासून होते। त्याच्यामुळे जर तुमचं पोट व्यवस्थित असेल, पचन जर व्यवस्थित होत असेल तरच रसापासून ते शुक्रापर्यंतचे सर्व धातू व्यवस्थित तयार होणार आहेत, मल व्यवस्थित तयार होऊन संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि परिणामी केसांचं आरोग्य चांगलं राहणारच आहे। त्याच्यामुळे व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे केसांच्या सर्व समस्यांसाठी, केसांच्या वाढीसाठी बाह्य प्रयोगासोबतच पोटातून घेण्यासाठी इंटरनली तुम्ही एरंड तेलाचा वापर करू शकता। एरंड तेल कसं घ्यायचं हे समजत नसेल किंवा एरंड तेलाविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तरीही एरंड तेलाविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास, माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। धन्यवाद।